रियासती असेंबली में अपोजिशन लीडर देवेंद्र फडणवीस ने भी नांदेड़ का दौरा किया। यहाँ उनका यह दौरा मरकजी हुकूमत के उस प्लांट का जायजा लेने के लिए था जिसकी हाल ही में मंजूरी मिली है। इस तरह वो कोरोना के हालात का भी जायजा लेना चाहते हैं। नांदेड़ पहुंचने पर उन्होंने सहाफियों से भी मुलाकात की और अपने दौरे के मकासद को वाज़ेह किया। उन्होंने यहाँ सिविल अस्पताल में भी कोरोना मुतासरीन से इलाज के मुतालिक किए गए इंतजाम का भी जायजा लिया और इसी तरह जिला इंतजामिया के अफसरान के साथ एक अहम मीटिंग में भी उन्होंने शिरकत की। नांदेडच्या दौऱ्याचं औचित्य काय आहे नेमकं? नांदेडमध्ये एकूण कोविड परिस्थितीचा आढावा आणि पुढची जी काही थर्ड वेव्ह समजा यदा कदाचित आली तर त्याची तयारी या संदर्भातला आढावा घेण्याकरता मी आलो होतो। सगळी माहिती या ठिकाणी मी मेडिकल कॉलेजमध्ये घेतली। जिल्हाधिकारी देखील त्या ठिकाणी होते आणि सर्व अधिकारी होते आणि एकूणच या कोविडच्या काळामध्ये कशा प्रकारे संपूर्ण जिल्ह्यामध्ये कारवाई झाली या संदर्भातली सगळी माहिती मिळाली। विशेषतः इन्फेक्शन रेशिओ हा 46 पर्यंत पोहोचला होता, पण आता तो कंट्रोलमध्ये आलेला आहे आणि मला असं वाटतं की आता पूर्ण महाराष्ट्रातला हा ट्रेंड आहे की आता इन्फेक्शन रेशिओ कमी होतोय। मध्यंतरीच्या काळात जवळजवळ 3 महिने प्रचंड मोठं पीक होतं आणि त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी लोकांचे मृत्यू झाले। परंतु आता हे सगळं कंट्रोलमध्ये येत असताना थर्ड वेव्हची तयारी ही देखील महत्त्वाची आणि विशेषतः आपल्याकडे पीडियाट्रिक किंवा न्यूनेटल अशा प्रकारचे जे काही रुग्ण समजा आले तर त्यांच्याकरता विशेष व्यवस्था करणं आणि त्यांच्याकरता ट्रेंड मॅनपॉवर असणं हे गरजेचं आहे। आता मला या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही त्याची तयारी सुरू केली आहे आणि या ठिकाणी मेडिकल कॉलेज असेल किंवा आपलं सिव्हिल हॉस्पिटल असेल तिथे काही बेड्स देखील त्याकरता रिझर्व केलेले आहेत। तर मला असं वाटतं की ही तयारी अत्यंत महत्त्वाची आहे। एक महत्त्वाचं मला असं वाटतं की या सगळ्या याच्यात एकूण जे झालेले मृत्यू आहेत या मृत्यूची जी काही नोंद आहे ती नोंद देखील आपल्याला योग्य प्रकारे करावी लागेल, कारण या सगळ्या काळामध्ये एकूणच कुठलाही जिल्हा असो महाराष्ट्रातला मृत्यूची संख्या मोठी आहे, पण त्या मनाने त्याचं रजिस्ट्रेशन आपण कमी करू शकलो कोविड म्हणून। बाकी ओव्हरऑल रजिस्ट्रेशन तर त्याचं आहेच, तर त्याही संदर्भात याचं कारण असं असतं की हे जर नीट केलं तर आपल्याला पुढच्या प्लॅनिंगमध्ये त्याचा उपयोग होत असतो, तर ते देखील करण्याची आवश्यकता आहे। वॅक्सिनेशनच्या संदर्भात मला असं वाटतं की थोडं ट्रायबल एरियामध्ये अधिक प्रमाणात वॅक्सिनेशन जे आहे ते कसं करता येईल आणि लोकांच्या मनामध्ये जो संभ्रम आहे, मग किनवटचा एरिया असो किंवा इतर सगळं असो, आता आमचे आमदार साहेब आहेत तेही प्रयत्न करतायत, सगळे अधिकारी करतायत, पण त्या ठिकाणी लोकांच्या मनातली भीती दूर करून तिथलं वॅक्सिनेशन कसं वाढवता येईल हाही प्रयत्न आपल्याला करावा लागेल। तर केंद्राकडून जे ऑक्सिजन आलं ते आता आपलं उद्घाटन केलंय? नाही, मी उद्घाटन वगैरे नाही केलं। ती उद्या त्या PSA प्लांट जो आहे तो येतोय आणि तो या ठिकाणी लागणार आहे आणि मला असं वाटतं की माननीय पंतप्रधानांनी मोठ्या प्रमाणात या संपूर्ण कालावधीत महाराष्ट्राला व्हेंटिलेटर्स दिले, महाराष्ट्राला ऑक्सिजन जनरेटर्स दिले, महाराष्ट्राला PSA प्लांट्स दिले, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात मदत झाली आणि आता इतक्या मोठ्या प्रमाणात हे PSA प्लांट्स येत आहेत की भविष्यात कधीही आपल्याला अडचण येणार नाही आणि विशेषतः PSA प्लांट हवेतनं ऑक्सिजन तयार करणारे असल्यामुळे लिक्विड ऑक्सिजन कमी पडलं वगैरे अशा प्रकारची अवस्था ही काही आपल्याला पाहावी लागणार नाही।